काय शिस्त आहे आज? कुठे काय शिजतंय अजून? तयारी चालली आहे, भाजी शिजायला टाकायची आहे. हो ना. तोपर्यंत गप्पा मारत होतो ग असंच. शक्य आहे का? तुम्ही दोघी आणि गप्पा मारणं? अगं तुम्ही दोघी फक्त कट कारस्थानच शिजवताय. काय झालं? बोंड फुगून बघायला उचलपाती कुठल्या? तुम्ही अगं गाल ओढतेस का माझे? सॉरी सॉरी, काय बोललीस तू आता? काय फुगून बसलाय? बोंडा. आपल्या मराठी भाषेत असे सुद्धा शब्द आहेत? हो मग. पण याचा अर्थ काय आहे तरी सांग. अगं तुमच्या पिढीनंतर मराठीचं काय होणार आहे ना ते काहीच कळत नाही. उचलपाती म्हणजे काय? चोंबड्या. आणि बोंड म्हणजे काय? तोंड बघ ना कशी फुलली आहेत ती बघ. पण अशा म्हणी आम्ही कधीच ऐकल्या नाहीयेत ना. कशी ऐकणार? कारण आजकालची मराठी म्हणजे अर्ध इंग्रजी अर्ध हिंदी याचं मिश्रण ही हल्लीच्या तरुण पिढीची भाषा. याच्या पलीकडे जाऊन ही गावागावात बोलली जाते ना ती खरी मराठी भाषा. पण ती मराठी अशुद्ध असते ना? नाही, कोणी सांगितलं अशुद्ध असते? सगळ्या भाषा शुद्धच असतात. फक्त प्रमाण मराठीला शुद्ध म्हणणं हे पूर्ण चुकीचं आहे. अगं प्रत्येक जागेची भाषा ही अनेक वर्ष बोलली जाते. म्हणजे बघ आता मालवण आणि कोकणपट्टा इकडे मालवणी बोलली जाते. खानदेशामध्ये अहिराणी बोलली जाते. नंतर विदर्भामध्ये वराडी भाषा माहिती आहे ना? हा, त्याही मराठी भाषेचाच भाग आहेत. पण आजी, एकाच भाषेत एवढे वर्जस कसे असू शकतात? का असू शकतात ना. अगं तेच तर त्या भाषेचं सौंदर्य आहे. जशी वळवू ना तशी वळते ती. अगं प्रत्येक 12 कोसांवर भाषा बदलते आणि बोली भाषेतूनच प्रत्येक जागेचा इतिहास आणि तिथली संस्कृती पुढच्या पिढीकडे सरकवली जाते. कोस म्हणजे? झालं. आता तुम्ही किलोमीटर म्हणता की नाही, तसं पूर्वीच्या काळी या अंतराच्या परिमाणाला कोस असं म्हणायचे. 1 कोस म्हणजे जवळजवळ 2 किलोमीटर. आजी, तू मराठीत एकदम स्कॉलर आहेस का? झालं. पुन्हा पालत्या घड्यावर पाणीच का? तर स्कॉलरला मराठीत काय म्हणतात? विद्वान. तू मराठी भाषेत विद्वान आहेस. शाबास. पण मी विद्वान वगैरे काही नाही. माझं माझ्या भाषेवर मनापासून प्रेम आहे. आणि प्रत्येकाचं आपल्या मातृभाषेवर प्रेम असलंच पाहिजे. ही भाषा आहे, आपल्या मातीतली भाषा आहे आणि ती पुढे नेऊन टिकवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. बरं झालं आजी तू मला हे सगळं सांगितलंस, कारण आज आमच्या कॉलेजमध्ये मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम आहे आणि माझी मैत्रीण भाषण करणार आहे त्यात. तर मी तिला जाऊन जरा टिप्स देते, म्हणजे भाषण सूचना देते, म्हणजे तिचं भाषण सुधारेल. हा, आले, बाय. पण मराठीतच सांगा तिला. हो. हा. कुठे काय ऐकलं की सगळं तू सांगितलेलं. आणि तुझे हे सगळे शब्द ऐकून आम्ही आमची मराठी सुधारतोय. पण नाही, भाषेच्या आधी ना तुम्हाला दुसरी गोष्ट सुधारण्याची गरज आहे. काय? ते म्हणजे तुमचे विचार. भाषेचं भवितव्य सुरक्षित होईल ग, पण तुमचं वागणं बघता तुमच्या भविष्याची मला काळजी वाटायला लागली. अगं दुसऱ्याच्या संसारात कायम विष कालवण्याची स्वप्न बघण्यापेक्षा पहिल्यांदा स्वतःकडे बघा. कोणी किती काही करण्याचा प्रयत्न केला ना तरी केदार आणि तारिणीचं चांगलंच होणार. अगदी बरोबर. कौशिकीताई तुम्ही आजी अगदी बरोबर बोललात. नमस्कार. राहू दे हो, काय कशात? हे उत्तम. तुम्ही पण कशात? नमस्कार. 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 जेपीसी मेडिकल फॅक्टरी, VHS, मिस्टर राऊत. आपल्याला सापडलेले प्रिस्क्रिप्शन्स, त्या पेपरमधल्या न्यूज, ते मेडिसिन आणि आता रिसर्च टीम. मिशन गृहप्रवेशमधली पुढची लीड आहे रिसर्च टीम. बॉस, जेपीसी मेडिकल कंपनी ही खूप मोठी कंपनी होती.
सो त्याची रिसर्च टीम सुद्धा खूप मोठी असणार. त्यात कोण कोण इन्व्हॉल्व आहे, कोण कोण इन्व्हॉल्व नाही आहे, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. त्यांच्यातला एक जरी माणूस सापडला ना तर पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. पर मुझे नहीं लगता ये आसान होगा, कारण मिस्टर राउत सुद्धा हा विषय टाळत होते. हो, कोणी अशी इझिली इन्फॉर्मेशन नाही देणार बॉस. करेक्ट. आणि मिस्टर राऊत त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला आणखीन एक गोष्ट कळली. कोणती? ते असं म्हणाले की त्यांच्यावर खोटे आरोप केले होते आणि मग त्यांच्या नावाचं अरेस्ट वॉरंट निघालं. याचा अर्थ जे खरे गुन्हेगार आहेत ते अजूनही बाहेरच आहेत. म्हणजे या प्रकरणात कोणीतरी मोठी माणसं इन्व्हॉल्व असणारे ज्यांच्याकडे खूप पॉवर होती आणि ते त्या काळात ही केस मॅनेज करू शकत होते. त्या कौशिकीताई कशाला आल्यात? काय तारिणीला परत घेऊन जायला आल्यात का काय भावाच्या वतीने? ते आले असतील, पण मी नाही पाठवणार तारिणीला. तारिणीने पळून लग्न केलं, तारिणीचा गृहप्रवेश, हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होतं, हे माहिती आहे मला. हो ना, त्यात हे भांडण. हो, पण मला सांगा, तुम्ही कोणीही तारिणीशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? नाही, म्हणजे आईने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय, हां. पण ती सहसा आईचं बोलणं टाळत नाही. पण सध्या ती कोणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि या पुढे ऐकेल असंही वाटत नाही. हो ना. नाही म्हणजे फार चिडली आहे ती केदारवर. आईने समजावायचा प्रयत्न केला तिला की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं करू नये, संसारात तडजोड करावीच लागते ना. काय ऐकायलाच तयार नाहीये. असा संसार कुठे टिकणार होता हो? नाही म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तारिणी अशीच आहे अगदी पहिल्यापासून. अगदी लहानपणापासून. हो, खूप अहंकारी आहे. एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की मग अगदी हट्टाला पेटते. पळून जाऊन लग्न केलं, त्याच्यावरून अंदाज आलाच असेल ना तुम्हाला. नाही म्हणजे दादा, तुला वाईट वाटेल मान्य आहे मला, पण लपवून कशाला ठेवायचं कोणापासून काही? खरं काय ते कळलं पाहिजे ना तुम्हाला पण. नाही म्हणजे तारिणीने पळून जाऊन लग्न केलं, ती अचानक खांडेकरांच्या घरात आली, हे पटलेलं नाहीये तुम्हाला, हे माहिती आहे मला. पटण्यासारखं नाहीच आहे ना ते. नाही, पण मी त्याच्याबद्दल बोलायला आलेच नाही. खरं तर मी केदारबद्दल बोलायला आली. आता केदारचं काय? मिस्टर बेसरे, आता केदारचा इतिहास तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तो आयुष्यभर एकटा राहिलाय, पण त्या काळात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी त्याची साथ दिली आणि आता त्याला त्याचं कुटुंब मिळालंय. सो एक कुटुंब म्हणून त्याच्या लग्नाचा विचार करणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणूनच दया काकांनी आणि मी त्याच्या बाबतीत एक निर्णय घेतलाय. ॲक्च्युली आम्ही केदारच्या लग्नाचा निर्णय घेतलाय. हा, थँक्यू. नमस्कार करते. हा कौशिकीताई. हिला काय झालं? संस्कार खूप चांगले तो माझ्या पोरीवर. ऑफकोर्स. केदारचं लग्न अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही कौशिकीताई. मला माहितीये ना, तारिणी जशी आहे तशीच राहणार, काही बदल होणार नाहीये तिच्यात. उगाच केदारने कशाला सहन करायचं? मी तर म्हणते तुम्ही लवकरात लवकर त्याचं लग्न लावून द्या. हो,